मित्रांनो, निकित मराठी कथा चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तुझ्यासोबत भाग 3. आता पुढे. गिरिजा बाहेर असलेल्या वेटिंग चेअरवर बसली. ती तिथे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या ऑफिसमध्ये आली होती. ऑफिस भव्य आणि अद्याप होते, इतर नॉर्मल ऑफिसपेक्षा वेगळे. साहजिकच ते एक ॲडव्हर्टायझिंग कंपनीचं ऑफिस होते, त्यामुळे ती झगमगाटही होतीच. वेगवेगळे केबिन आणि त्याबाहेर लावलेले पोस्टर्स तेथील लेटेस्ट अपडेट देत होते. बरेच ठिकाणी वेगवेगळ्या मॉडर्न आणि त्यांच्या ॲड्स फोटोमध्ये होते. प्रत्येक फोटोखाली CFH असणारी साईन होती. किती सुंदर पिक काढले आहेत, ती मनाशीच. ते पिक्स खरंच खूप युनिक आणि परफेक्ट क्लिक केलेले होते. ती इकडे तिकडे पाहत असताना तो आत आला. तिची ओझरती नजर कधी त्याच्यावर खेळली तिला कळालेच नाही. तो शर्ट चेंज करून आला होता. आता त्याने व्हाईट शर्ट घातला होता. पुढची थोडी बटणे ओपन होती, त्यातून दिसणारी त्याची भरदार छाती. डोळ्यांवर चाडलेला पेंट नेव्ही ब्ल्यू गॉगल मधून त्याचे डोळे थोडेफार दिसत होते. तो आत आला तसे मुली त्याला वळून वळून पाहू लागल्या. तो एक रुबाबदार तरुण होता, राजपिंड तरुण. जसे वर्णन आजीच्या गोष्टीतील राजकुमारचे असायचे तसाच तो होता. तिला तो आठवल्यासारखा झाला, पण दुसऱ्या क्षणी ती खाली पाहू लागली. तिला त्याचा इतका राग आलेला समोर आला की ती अशी का वागत होती तिला कळत नव्हते. यापूर्वी तिच्या बाबतीत असे कधीच झाले नव्हते. मुळात ती नेहमीच तिच्याच विचारात बुडलेली असायची. आताही ती खाली पाहून विचार करत असताना तिच्या समोर उभे 2 लांब लचक पाय आणि त्यात असलेले ब्रँडेड शूज दिसले. तिने वर पाहिले. तो मुश्किलपणे हसत होता. तिच्या डोक्यावर एक सनक गेली. हॅलो, ती फक्त एवढेच म्हणाली, पण मनात हा काय करतोय इथे? मूर्ख बावळट. मला ह्याच्याशी अजिबात बोलायचं नाही. चेहरा दिसला तरी इरिटेट होत आहे मला. स्नेहा म्हणाली होती मला. तुझा इंटरव्ह्यू आहे ना? डोंट वरी, रिलॅक्स राहा. तो दोन्ही हात खिशात टाकत म्हणाला. हो, ती फक्त एवढेच म्हणाली. मी रिलॅक्सच आहे, फक्त तू इथून जा. आय नो तुम्ही टॅलेंट आहात, पण तरी पण बेस्ट ऑफ लक. डोंट बी नर्वस, ओके? तो खूप आपुलकीने म्हणाला. ती किंचित हसली आणि मान हलवली. बेस्ट ऑफ लक म्हणत तो निघून गेला, पण तरीही तिच्या डोळ्यापुढे त्याची प्रतिमा काही वेळ तरळत राहिली. त्याच्या पाठोपाठ स्नेहाही आत आली आणि गिरिजाला बस मी आलेच असा इशारा करत आत गेली. त्याच्या ऑफिसमध्ये त्यांचे हेड मिस्टर पटेल हे एक वयस्कर गृहस्थ होते. त्यांना पटकन कुणाचीही दया यायची. ते खूपच भोळे आणि मेहनती होते. स्नेहा आत गेली तेव्हा तिथे मिस मायरा होती. स्नेहाला तिथे आलेली पाहून मायरा गप्प झाली आणि तिने जाते सांगून केबिनमधून निघून गेली, पण बाहेर जाऊन मात्र तिने सुपासारखे कान दाराला लावले. मायरा आणि स्नेहा दोघींचे आपापसात खूप वाद होते. थोडक्यात त्या दोघी दुश्मन होत्या. इतरांसाठी एक टीम होत्या, पण आतून एकमेकींना नेहमी टेन्शन द्यायच्या. त्या दोघींच्या व्यतिरिक्त तिला सोनल आणि अक्षय आणि त्यात सर्वांचे जान असलेला अभय असे मिळून त्यांची एक टीम होती. फोटोशूट आणि ॲड बनवण्यासाठी ते काम करत असायचे. सर, मी तुम्हाला म्हटले होते ना माझ्या एक फ्रेंडबद्दल, जी फॅशन डिझायनर आहे. आपल्याला समर मॅगझिनसाठी नवीन डिझाईन हव्या होत्या. मी तिच्या डिझाईन पाहिल्या. त्या खरंच युनिक आहेत. स्नेहा मिस्टर पटेल सोबत होती. ओ येस, तू तिला घेऊन येणार होतीस ना? मिस्टर पटेल म्हणाले. हो सर, ती आली आहे. तिला आत पाठवू का? ओके, लगेच पाठवा. मला नंतर मीटिंग आहे, मिस्टर पटेल म्हणाले. बाहेर उभी मायरा तिथून पळाली. स्नेहाने बाहेर जाता गिरिजाला आत बोलवले. आय एम कमिंग सर, गिरिजा तिच्या नाजूक आवाजात म्हणाली. तिचा आवाज खूपच गोड होता. ते दाराकडे पाहू लागले. गिरिजाला पाहताच मिस्टर पटेलच्या मनात जुन्या काळातले संगीत सुरू झाले. तेरी आंखों की सिवा दुनिया में क्या रखा है. ते गिरिजाला पाहून खुश झाले. त्याच्या ऑफिसमध्ये एकही मुलगी इतकी संस्कारी आणि नम्र नव्हती. बाकी सर्व वाटेल तसे यायचे. त्यांनी गिरिजाला तसे सिंपल साडीमध्ये पाहून छान वाटले. प्लीज कम. काय नाव म्हणालीस यांचे? ते स्नेहाकडे पाहत. गिरिजा देशमुख, ती म्हणाली. बसा. मिस गिरिजा, तुमच्याबद्दल स्नेहाने सांगितले होते. ते तिला बसायला सांगू लागले तसे ती बसली. थँक्स सर, असे म्हणाले. बरं,
यापूर्वी तुम्ही कुठे काम केलं आहे का? पटेल म्हणाले. स्नेहा तिला हो असे सांगायला सांगत होती, पण सत्यवादी होती. तिने खरंच सांगितले. नाही सर, यापूर्वी मी घरीच सिलाईचं काम करत होते, पण माझा कोर्स कंप्लीट आहे. हे माझे सर्टिफिकेट. गिरिजा त्याला त्यांचं सर्टिफिकेट दे. आय एम इम्प्रेस्ड. म्हणजे तुम्ही या क्षेत्रात नवीन आहात. काही हरकत नाही. शिवाय आणि तुमच्याकडे पाहून वाटत नाही की तुम्ही कामात हलगर्जीपणा करणार नाही. नो सर, मी पूर्ण मेहनतीने काम करेन. तुम्ही डिझाईन केले डिझाईन दाखवा, सर म्हणाले. या डिझाईन मी स्वतः डिझाईन केले आहेत, ती फाईल देत म्हणाली. त्या डिझाईन खूप सुंदर आणि युनिक होत्या. त्यांना त्या सर्व डिझाईन आवडल्या. गिरिजाची तुम्ही कमाल आहात. याच टॅलेंटची आम्हाला गरज होती. 1 मिनिट. त्यांनी एक नंबर डायल केला आणि म्हणाले, लवकर केबिनमध्ये ये, असे म्हणत त्यांनी फोन ठेवला. गिरिजाजी, तुम्ही फक्त स्नेहाच्या मैत्रीण आहात म्हणून नाही, पण खरंच तुमचं स्किल पाहून मी तुम्हाला चान्स देत आहे. तुम्ही आम्हाला निराश करणार नाही. मिस्टर पटेल फुल फ्लॅट होते. सर, थँक यू व्हेरी मच. गिरिजा खूप खुश होती. पण गिरिजाजी, तुमच्या माहितीसाठी सांगतोय, आय एम अ व्हेरी प्रॅक्टिकल पर्सन आणि मला अजिबात बेशिस्तपणा आवडत नाही. सर्व स्टॉक माझ्या कंट्रोलमध्ये आहे. माझ्या ऑर्डरशिवाय कुणी केबिनमध्ये पण येऊ शकत नाही. इतका माझा धाक आहे सर्वांवर. ते बोलतच होते. स्नेहाला मात्र हसू येत होते, कारण जे ते सांगत होते तसे अजिबात नव्हते. त्यांच्या ऑफिसमधले त्यांचा ग्रुप नेहमी मिस्टर साबळेंची टिंगल करत होते. त्यांचा तो टवाळ ग्रुप कामाला एक्सपर्ट पण होता, तितकाच मवाली पण होता. बोलत होते की तेवढ्यात दार धडकन मिस्टर साबळे बोलत होते तेवढ्यात दार धाडकन उघडून आत आला. तो आत येऊन खुर्चीवर बसून एकावर एक पाय ठेवत ॲटिट्यूडमध्ये त्याच्याकडे पाहू लागला. मला का बोलवले? अभय एक नजर गिरिजाकडे टाकत पुन्हा समोर पाहू लागला. गिरिजा तो आलेला पाहून श्वास रोखून बसली होती. मिस्टर पटेल त्यांच्याकडे रागात पाहत होते. सर, असे का पाहत आहात? तुम्ही इथे मला पाहण्यासाठी बोलवले आहे का? आय एम हँडसम म्हणून काय इंटरव्ह्यूसाठी आलेल्या सर्व मुलींना तुम्ही मला दाखवणार आहात का? तो हसत त्याची मस्करी करत होता. शट अप. केबिनमध्ये येताना आय एम कमिंग सर म्हणता येत नाही का? अरे, तू परमिशन न घेता कसा आत येऊ शकतोस? सर चिडून म्हणाले. पण सर, तुम्हीच म्हणाले ना लवकर या. मग विचारत बसलो असतो तर टाईम लागला असता, म्हणून डायरेक्ट आत आलो. अभय त्यांना अजिबात सिरियस न घेता म्हणाला. त्याचे वागणे ते नेहमीचेच होते, म्हणून त्याच्यावर डोकं न खपवता त्यांनी गिरिजावर फोकस केला, कारण ती थोडी वैतागलेली दिसली. बरं असो. या मिस गिरिजा आहेत, ज्या आजपासून इथे जॉईन झाल्या आहेत. उद्यापासून त्या तुमच्यासोबत समर मॅगझिनसाठी ड्रेस डिझाईन करतील. तुम्ही त्यांना थीम सांगा आणि सोबत त्यांना मदतही करा, सर त्याला सांगून देत होते. गिरिजाच्या मात्र डोक्यात दगड पडल्यासारखे ती सर्व ऐकत होती. मिस्टर पटेल सहज ते सांगितले होते ते ऐकून दोघांना धक्का बसला होता. त्यांच्या चेहऱ्यावर ठळक दिसत होते. ते ऐकून गिरिजा आणि अभय अस्वस्थ झाले होते. अभय, जो की आरामात खुर्चीवर टेकून बसला होता, तो अचानक थाट बसला आणि जी ती शांत बसली होती तिच्या निर्विकार चेहऱ्यावर आट्या पडल्या होत्या. अभयने तिच्यावर एक नजर टाकली आणि तो पुन्हा समोर पाहू लागला. मिस्टर पटेल अजून बोलतच होते. हे मिस्टर पटेल नेहमी न्यू जॉईनिंगवाल्यांना माझ्या माथी का मारतात? मी काय यांचे ट्रेनर आहे का? काय दुश्मनी आहे यार यांच्याशी माझी? ती गिरिजा इतकी बोरिंग आहे आणि बघते जशी काही तरी गुन्हा केला आहे आणि ही न्यायाधीश आहे. ते पण जाऊ दे, पण हिला पाहून वाटत नाही की हिला शिलाई मशीनशिवाय दुसरं काही माहीत आहे. मला पार ABCD पासून हिला शिकवावे लागेल. त्याला तिच्यासोबत काम करायचे नव्हते, पण डायरेक्ट तसे बोलले तर उगाच तिला दुसरं कुणाच्या हाताखाली कामाला पाठवतील आणि तिथे कोण कसे आहे ते अभयला माहीत होते, म्हणून तो काही बोलला नाही. अभय, काय म्हटले की? मिस्टर साबळे म्हणाले. अभय, काय म्हटलो मी? समजलं का तुला? करशील ना नीट? मिस्टर पटेल म्हणाले तसे तो भानावर आला. काय सर? तो त्याच्या विचारातून बाहेर येत म्हणाला. तिला मदत करशील ना? तुला काही प्रॉब्लेम नाही ना? नाहीतर रोहन आणि मिठाला सांगायला ते दोघे फॅशन डिझाईन मॅगझिनसाठी काम करत आहेत. नो प्रॉब्लेम. ओके.
तो तिच्याकडे पाहून केसांमध्ये हात फिरवून दूर पाहू लागला. गिरिजा, तुला चालेल ना? म्हणजे हवे तर तू आधी कोणाला तरी असिस्ट करू शकतेस, पण तुझ्या टॅलेंट पाहता मला ह्याची गरज वाटत नाही, मिस्टर पटेल म्हणाले. थँक्स सर, गिरिजा म्हणाली. आज तुम्ही काम पाहून घ्या. उद्यापासून आपण सुरुवात करायला हरकत नाही. ओके, मिस्टर पटेल. ओके सर. ओके सर म्हणत गिरिजा उभी राहिली. ओके सर असे गिरिजा म्हणाली. अभय तिथेच बसून होता, त्यामुळे मिस्टर पटेल म्हणाले, अभय तुझ्यासोबत घेऊन जा. त्या नवीन आहे, त्यामुळे जरा नीट समजावून सांग. मिस्टर पटेल म्हणाले. तसे तो भानावर आला. काय कुठे? तो दचकून. कुठे काय? तुझ्या केबिनमध्ये नेऊन कामाची माहिती दे. मिस्टर पटेल कपाळावर हात लावत म्हणाले. हा पोरगा काही सुधारणार नाही असे पाहत. तसे तो जीभ चावत पटकन उठून गेला. स्नेहाही आपलं काम करायला निघाली. अभय तिला त्याच्या केबिनमध्ये घेऊन गेला. तिच्या नकळत तो एकदम नर्व्हस होता. त्याचं त्याला कळत नव्हते की कुठल्या मुलीशी बोलताना त्याला आधी एवढा विचार करावा लागला नव्हता. पण जेव्हाही गिरिजाकडे पाहायचा, तिचे डोळे त्याला निशब्द करून टाकायचे. असे काय होते तिच्या डोळ्यात जे त्याला तिच्याबद्दल फील करून देत होते? त्याने केबिनचे दार उघडले आणि तिला बोलावले. ती इकडे तिकडे पाहत आत शिरली तर आत सर्व प्रकारचे फोटोचे पोस्टर होते. एकीकडे स्टँडवर त्याचा कॅमेरा होता. एक कॅमेरा टेबलवर होता. बरेच अल्बम आणि एक पीसी होता. गिरिजा सगळीकडे पाहत आत आली. तिथे पण सीएफएच असे होते. सीएफएच म्हणजे? तिने सहज विचारले. ओ ते ना, क्लिक फ्रॉम हार्ट. तो छातीजवळ हार्ट बनवत हसला. तिने मान हलवली. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या ह्या व्हिडिओला लाईक जरूर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. धन्यवाद मंडळी.